आकाशवाणी. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम सावरकरांची काव्यप्रतिभा. आजच्या कार्यक्रमात प्राचार्य गणेश देशपांडे आणि अर्चना जोशी यांच्याशी अभिराम सराफ यांनी साधलेला संवाद ऐकूया. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, 26 फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी. या अनुषंगानंच आज आपण भेटणार आहोत प्राचार्य गणेश देशपांडे यांना. प्राचार्य गणेश देशपांडे हे सोलापूरच्या RS चंडक हायस्कूल आणि SCS ज्युनियर कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम करतात आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या साहित्याचे ते अभ्यासक देखील आहेत. प्राचार्य गणेश देशपांडे सर, नमस्कार. नमस्कार. देशपांडे सर, आज आपण सावरकरांच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल बोलणार आहोतच, पण त्यांच्या काव्य प्रतिभेबद्दल जास्त करून आपण प्रकाश टाकूया. सावरकरांच्या जगप्रसिद्ध सागरातल्या उडीबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहेच आहे, पण इतरही काही पैलू आपण सुरुवातीला सांगूया ना. मला सावरकरांचं जन्मठिकाण जे आहे भगूर ते अंदमानपर्यंत मला जाण्याचा योग आला. बर. आणि सावरकरांचा अभ्यासक या नात्याने सावरकरांच्या बऱ्याच पुस्तकांचा आणि त्यांच्या समग्र वाङ्मयाचा पण अभ्यास करता आला. बर. आणि त्यामुळं सावरकर म्हटले की आपल्याला बऱ्याच वेळेला आजच्या तरुणांच्या मध्ये फक्त एकच गोष्ट त्यांना माहिती आहे की मार्सेलिस बंदरामध्ये, फ्रान्स जवळचं जे मार्सेलिस बंदर होतं, तर तिथं सावरकरांनी त्या मोऱ्या जहाजातून जी उडी टाकली, जगप्रसिद्ध उडी टाकली, तेवढ्याच गोष्टीपुरती सावरकरांची माहिती सीमित आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं सावरकरांचं कार्य जर सांगायचं असेल आपल्याला, तर सावरकरांच्या आयुष्यातील विविध पैलू सुद्धा आपल्याला लोकांच्या पुढे आणावे लागतील. नक्कीच. म्हणजे भाषा शुद्धी असेल, लिपी शुद्धी असेल, या चळवळीचे प्रणेते होतेच, पण इतरही बरीच त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती देता येईल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सावरकर हे जे होते तर ते विज्ञानवादी होते. ज्या वेळेला ते भगूरला राहायचे तर त्यावेळेला त्यांचा एक गुण आपल्याला सांगता येईल की घरामध्ये असं आपल्याकडे मानलं जातं की आरण्यके ही घरात वाचायची नसतात, तर ते अरण्यात जाऊनच वाचायची असतात. तथापि सावरकरांनी आरण्यके ही जी आहेत तर ती घरात आणली. बर. आणि विज्ञानवादी असल्यामुळं, तर ते रूढीवादी नव्हते आणि त्यामुळं विज्ञानवादी असल्यामुळं घरात आणली आणि ती घरामध्ये त्याचं वाचन केलं. हा एक सावरकरांचा विज्ञानवादी गुणधर्म म्हणून आपल्याला लोकांच्या पुढे आणावा लागेल निश्चितपणे, की आजच्या काळामध्ये जी अंधश्रद्धा समाजामध्ये आहे तर दूर करायची असेल तर ती सावरकरांचे हे जे वेगवेगळे पैलू आहेत तर ते लोकांच्या पुढे निश्चितपणे आणावे लागतील. दुसरी गोष्ट, सावरकर पुण्याला ज्या वेळेला गेले तर सावरकरांनी तिथं स्वदेशी चळवळीमध्ये भाग घेतला सावरकरांनी आणि विदेशी वस्तूंची होळी केली. बरोबर. म्हणजे तिथंही सावरकरांचा एक वेगळा पैलू किंवा सावरकरातला जो देशभक्त आहे तर तिथं तो पैलू आपल्याला दिसून येतो सावरकरांचा. त्याच्यानंतर सावरकरांचं पुढील शिक्षणासाठी जे लंडनला जाणं झालं, इंग्लंडला जाणं झालं आणि तिथं बॅरिस्टरची पदवी त्यांना घ्यायची होती आणि इंडिया हाऊसमध्ये राहत असताना तिथं अनेक क्रांतिकारकांशी त्यांचा परिचय झाला. आणि मग या क्रांतिकारकांच्या परिचयामधून की त्यांची एक विशिष्ट अशा प्रकारची विचारसरणी बनली. आणि त्याच्यामध्ये मदनलाल धिंगराचं असेल, मदनलाल धिंगरांनी कर्नल वायलीची हत्या केलेली होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि एक मुखाने सगळ्यांनी त्याचा निषेध केलेला होता. फक्त सावरकर एकटे असे होते की ज्यांनी या मदनलाल धिंगराच्या या प्रकरणाचा त्यांनी निषेध केला नाही आणि त्यांनी सांगितलं की माझं जे पाठिंबा जो आहे तर तो मदनलाल धिंगराला आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि एकट्याने त्यांनी विरोध केलेला होता. त्यांना खूप त्रासही भोगावा लागला नंतरच्या काळामध्ये. बरोबर. त्याच्यानंतर कान्हेरे प्रकरण झालं. त्या कान्हेरे प्रकरणामध्ये सुद्धा त्यांचा हात असल्याचं दिसून आलं. त्यांनी काही पानं सापडली आणि मग सावरकरांच्यावर जे अरिष्ट कोसळलं तर ते न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं अरिष्ट होतं. त्या सावरकरांनी जोसेफ मॅझिनी इटलीचा जो योद्धा होता तर त्याच्यावर पुस्तक लिहिलेलं होतं. आणि ते जे पुस्तक होतं तर ते स्वातंत्र्यानी आणि एक राष्ट्रत्वाची बांधणी कशा पद्धतीने करता येईल याच्यानी प्रेरित होऊन लिहिलेलं ते पुस्तक होतं. आणि त्यामुळं हे वाचत असताना पदोपदी इंग्रजांच्या विरुद्ध हे उठाव करायला प्रेरित करता येतील काय असा भास त्या पुस्तकातून होत होता. आणि त्यामुळे हे पुस्तक सापडलं, सरकारने त्याच्यावर बंदी लादली. आणि मग या काळामध्ये लंडनमध्ये शेवटी निघून जाऊन त्यांना ब्रायटनच्या समुद्रकिनारी थांबावं लागलं आणि कुणी आश्रय देईन असं झालेलं होतं आणि अटक आता होती की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि त्या ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर सावरकरांनी जे आपण सगळे सागरास नावाचं जे
काव्य आहे जे आजही आपल्याला न भूतो न भविष्यती इतकं सुंदर आपण ते मानतो किंवा ते ऐकतो लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये. तर अशा प्रकारे सागरा प्राण तळमळला, तर हे काव्य त्यांना सुचलं. आणि ते असं होतं की सावरकरांना असं वाटायला लागलेलं होतं की आता अटक होते आणि परत आपल्याला आता मातृभूमीचं दर्शन होणार नाही. आणि मग अशा या वातावरणामध्ये सावरकरांच्या डोळ्यामध्ये घळाघळा अश्रू येत होते त्या ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्याला. आणि मग सावरकरांनी ते जगप्रसिद्ध अमर अशा प्रकारचं काव्य त्या ठिकाणी लिहिलं. सावरकरांच्या आयुष्यामध्ये जर त्यांची प्रतिभा जर बघितली तर केवळ या एका काव्यापुरती मर्यादित नाही. सावरकरांनी बरीचशी पुस्तकं लिहिलेली आहेत, म्हणजे साहित्य तर खूपच लिहिलेलं आहे. जवळपास 40-41 पुस्तकं सावरकरांनी लिहिले. 6 सोनेरी पानं आहेत, काळे पाणी आहे, माझी जन्मठेप आहे, त्याच्यानंतर 1857चं स्वातंत्र्य समर आहे. सावरकरांचं आणखी एक वैशिष्ट्य की जे 1857चं जे बंड होतं तर त्याला इंग्रज त्याला बंड असं म्हणायचे, शिपायांचं बंड असं म्हणायचे. सावरकरांनी असं म्हटलं की हे 1857चं स्वातंत्र्य युद्ध आहे, ते बंड नाहीये, स्वातंत्र्य समर असं त्याला शब्दप्रयोग केला. आणि ते पुस्तक त्यांनी लिहिलं आणि त्याची पुस्तकं काही भारतामध्ये पाठवली, ती छापली गेली, वाचली गेली भारतामध्ये. खरंच ह्या सगळ्या पुस्तकांवर इंग्रजांनी बंदी आणलेली होती. आणि मग सावरकरांचे जे वेगवेगळे आपण पैलू पाहतो तर त्यातल्या प्रतिभाशक्ती ही सावरकरांची खूप विलक्षण अशा प्रकारची प्रतिभाशक्ती होती. नक्कीच. गोमांतकीय, त्यानंतर कमला यासारखी काही महाकाव्य त्यांनी लिहिली. कमला महाकाव्य जे आहे तर त्याच्यामध्ये 852 ओळी येतात. एवढं प्रदीर्घ अशा प्रकारचं काव्य सावरकरांनी लिहिलेलं आपल्याला निश्चितपणे सांगता येतं. खरंच. आणि त्यांची पुस्तकं खूप चांगली आहेत. म्हणजे तुम्ही जी काही सांगितली त्याप्रमाणे तेजस्वी तारे एक आहे, नागरी लिपीशुद्धीचं आंदोलन एक आहे, त्याच्यानंतर भाषाशुद्धीबद्दलचं त्यांचं स्वतंत्र पुस्तक आहे, महाकमला तुम्ही आता सांगितलेलं आहेच आहे. आणि भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने हे पुस्तक तर प्रत्येकाने आवर्जून वाचावं असंच आहे. याशिवाय अखंड सावधान असावे हे त्यांचं पहिलं सुरुवातीच्या काळातलं पुस्तक आहे. याशिवाय रणशिंग, त्यानंतर लंडनची बातमीपत्र, विविध लेख आहेत, विज्ञाननिष्ठ काही त्यांचे निबंध देखील प्रकाशित झालेले आहेत. आणि सावरकरांची पत्र हे तर अगदी प्रसिद्धच आहे. प्रसिद्ध आहे. तथापि आणखीन काही वैशिष्ट्य सांगता येईल की सावरकरांना ज्या वेळेला 50 वर्षाची शिक्षा झाली, अंदमानला नेण्यात आलं महाराजा बोटींनी. 50 वर्षाची शिक्षा झाली असताना एखादा तरुण, त्यावेळेला वय सावरकरांचं त्यावेळेला केवळ 28 वर्षाचं वय होतं. आणि एखादा तरुण कदाचित हतबल झाला असता की 50व्या वर्षी आपण जिवंतपणे सुटून येतो की नाही, असं कदाचित त्याला वाटू शकलं असतं. परंतु सावरकरांचा आत्मविश्वास एवढा मोठा होता की न्यायालयामध्ये त्यांनी सांगितलं की 50 वर्ष इंग्रजांची सत्ता या देशावर टिकणार आहे का हे पहिल्यांदा पहा. जनरल बारींनी ज्या वेळेला तिथं अंदमानच्या तुरुंगामध्ये ते गेले, पदोपदी त्यांचा अपमान केला जायचा. आणि पदोपदी अपमानित केलं जायचं, त्यांना कोलू वडायला लावलं जायचं. आता कोलू मी बघितलेला आहे की कोलू नुसतं आता त्याच्यामध्ये जर कुठलाही म्हणजे नारळ वगैरे न घालता सुद्धा कोलू ओढणं हे फिरवणं हे अत्यंत जिकिरीच आहे. आणि त्याचा काथा काढावा लागायचा त्या नारळांचा, ते नारळ सोललेले असायचे, मग ते घालायचे आणि मग तो कोलू बैलाच्या ऐवजी माणसांनी फिरवायचा. आणि दिवसाला काही पौंडापर्यंत तेल काढावं लागायचं, नाही काढलं तर ते पुन्हा संध्याकाळी शिक्षा भोगावी लागायची. आजही अंदमानच्या तुरुंगामध्ये हे बघायला मिळतं, आपल्याला सगळं बघायला मिळतं निश्चितपणे. आणि त्यामुळं ते किती कठीण काम असेल. आणि सावरकरांची जी खोली होती ती मुद्दाम वधस्तंभाच्या समोर त्यांची खोली होती, जेणेकरून जे स्वातंत्र्यवीर आहेत किंवा जे भारतातून आलेले जे तरुण आहेत ज्यांना फासावर लटकवलं जातंय ते मुद्दाम सावरकरांना दिसेल अशा पद्धतीनं त्यांना तिथं त्यांच्या खोलीची व्यवस्था केलेली होती सावरकरांची. खरंच आहे. आता आपण स्वातंत्र्यवीर तुम्ही हा शब्द सांगितला, तर हा शब्द जो आहे किंवा ही उपाधी जी आहे ती प्रल्हाद केशव अत्रे यांनी त्यांना दिली होती. हे विशेष आहे. हो. अंदमानसारख्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जीवन व्यतीत करत असताना सुद्धा सावरकरांनी तिथं असणारे जे कैदी होते तर त्या कैद्यांना शिकवण्याचं एक महत् प्रयासाने काम तिथं त्या ठिकाणी केलेलं होतं. त्या कैद्यांना साक्षर केलेलं होतं, त्यांना वाचनाची गोडी लावलेली होती आणि त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण करण्याचं काम सावरकरांनी केलेलं होतं. आणि बऱ्याच वेळेला असं व्हायचं की कैदी जे आहेत तर ते तुरुंगात असताना उपाशी राहायचे, कुणीतरी हात लावला, शिवला, अशा काहीतरी वेडगळ समजुती त्यांच्यामध्ये होत्या. सावरकरांनी ह्या खोडून काढल्या आणि सांगितलं की असं कुणी शिवाशिव केल्याने अन्न हे काही वाटत नसतं. आणि ते सावरकरांनी पटवून दिलं तिथल्या कैद्यांना. आणि सावरकरांनी पुढं त्यांचे जे आपण कामाचा पैलू बघतो सावरकरांच्या की जाती उच्छेदक सभा असेल, जाती निर्मूलन असेल, तर हे जे काम सावरकरांच्या हातून घडलं तर त्याची पायाभरणी कुठंतरी तिथं गेली. आणि त्यांना असं वाटायला लागलं की हिंदू धर्मातल्या ज्या काही
अनिष्ट रूढी परंपरा आहेत, तर त्याचं कुठेतरी निर्मूलन झालं पाहिजे. आणि म्हणून सावरकरांनी ज्या वेळेला 1924 मध्ये साधारणतः सावरकरांची सुटका झाली अंदमानातून आणि रत्नागिरीला त्यांना बंदिस्त ठेवण्यात आलं, तर त्यावेळेला तिथंही सावरकरांनी तिथं बसले नाहीत. त्यांना फक्त राजकीय गोष्टींमध्ये भाग घ्यायचा नव्हता, परंतु तिथं सामाजिक काम त्यांनी केलं आणि तिथं मग त्यांनी पतित पावनाचं मंदिर बांधलं, अनेक सहभोजनं घडवून आणली, समाजामधल्या अनिष्ट जे जाती परंपरा आहेत तर त्याला मुठमाती देण्याचं काम सावरकरांनी केलेलं होतं. त्याचबरोबर भाषा शुद्धीकरणाची चळवळ सावरकरांनी चालवली. नक्कीच. त्यानंतर तरुणांना उद्देशून त्यांनी सांगितलं की अरे तुम्ही जे दुसरं महायुद्ध चालू होतं तर त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजांच्या बाजूने सैन्यामध्ये लढायचं होतं. सावरकरांनी तरुणांना सांगितलं की आधी शस्त्र कसं चालवायचं तर ते शिकून घ्या, नंतर कोणावर रोखायचं ते आपण पाहूयात. बरोबर. आणि सावरकरांच्या या गोष्टींचा परिचय निश्चितपणे भारताला नंतरच्या काळामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. कारण 42च्या सुमाराला जो नौसेनेने आपला उठाव केलेला होता, तर त्या उठावापुढे इंग्रजांची ताकद नमली गेली आणि इंग्रजांना कळून चुकलं की आता भारतातलं सैन्य हे आपल्या कब्जात राहणार नाहीये, कारण ते राष्ट्रीय विचारांनी प्रेरित झालेलं आहे. आणि म्हणून इंग्रजांना भारतातून काढता पाय घ्यावा लागला. पुन्हा लगेच 1948च्या वेळेला पाकिस्तानने आक्रमण केलं, तर त्यावेळेला जर सावरकरांचं ऐकलं नसतं आणि शस्त्रास्त्र चालवण्याचं प्रशिक्षण भारतीय तरुणांनी घेतलं नसतं तर कदाचित आपण टिकलो नसतो. तर प्राचार्य गणेश देशपांडे सर, सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आपण आता भेटणार आहोत ॲडव्होकेट अर्चना जोशी यांना. जोशी मॅडम, नमस्कार. नमस्कार. सावरकरांच्या विविध पैलूंबद्दल बोलताना त्यांच्या शब्द सामर्थ्याबद्दल आपण बोलूया. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ओळख आपल्याला खूप लहानपणापासून शाळेमध्ये असल्यापासून होते. कुठल्याही आपल्या विद्यार्थ्यांना असं म्हणायला वावगं ठरणार नाही. बरोबर. कारण त्याचं मुख्य कारण असतं की आकाशवाणीशी जेव्हा संबंध येतो आपल्या लहानपणी आपली शाळा असल्यापासून, तर स्वातंत्र्यवीरांचं ते जे गाणं आहे जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे, हे गाणं प्रत्येकाच्या मनातलं जनातलं गाणं आहे अगदी. आणि त्या शब्दापासून जे आपल्याला स्वातंत्र्यवीरांची ओळख होते, मग त्यांचा प्रचंड अभ्यास असेल, त्या एका गाण्यातून किंवा त्या एका काव्यामधून त्यांची विद्वत्ता, त्यांचा शब्दसंग्रह, त्यांच्या त्या सगळ्या अलंकारिक रचना, त्यांची ती संस्कृत प्रचूर भाषा, बरोबर, त्या आणि नुसती भाषा वापरून तिथं थांबत नाही, तर त्या भाषेतून त्यांनी जे व्यक्त केलेला तो आशय जो आहे तो सुद्धा खूप महत्वाचा आहे. आणि गाण्याच्या संदर्भाने बोलायचं म्हटलं तर त्या प्रत्येक शब्दाला एक नाद आहे, त्या काव्याला एक पद्धतीचा नाद आहे, गेयता आहे. आणि अतिशय प्रतिभासंपन्न कवी ते होते. आणि नुसते कवीच नव्हते तर ते देशभक्तींनी ओतप्रोत भरलेले होते. अगदी. आणि ह्या गाण्याचे नुसते काही कडवी जरी आपण बघितली की राष्ट्राची चैतन्य मूर्त तू, म्हणजे डोळ्यासमोर अक्षरशः ती मूर्ती उभी राहते. आपण जे चित्र भारत मातेचं बऱ्याच ठिकाणी बघतो, पाहतो, वापरतो दरवर्षी आपल्या स्वातंत्र्य ह्याच्या वेळेला वगैरे, तर ते पूर्ण उभं राहतं डोळ्यासमोर. आणि मग हळूहळू सावरकर त्या चित्रातून एका तत्वज्ञानाकडे कुठेतरी घेऊन जातात असं मला या गाण्यातून वाटतं की मोक्षमुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती असं म्हटलेलं आहे त्यांनी. पुढे ते म्हणतात की जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते, म्हणजे गीता जी आहे ही आपल्या भारतीय तत्वज्ञानाचं, भगवद्गीता हे सार आहे. आणि त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे की जे जे उत्तम आहे ते मी आहे, त्याच्यामध्ये श्रीकृष्ण भगवानांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की सामवेद मी आहे, माझं रूप म्हणजे काय आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर असं जे तिथं नेलं की उत्तम जे आहे त्याच्यामध्ये ते स्वतंत्रता ही खूप महत्वाची आहे हे त्यांनी सांगितलंय. आणि शेवटी जे रूप देवानी पण दाखवलं त्याचं अकराळ विक्राळ हे अधम रक्तरंजित आहे. नुसतंच हे नाही, अकराळ विक्राळ तर तितकीच कोमलता पण त्या, कोमलता तर आहेच आहे आणि सूर्याचं तेज देखील आहे, समुद्राचं गांभीर्य देखील तू आहेस आणि पारतंत्र्याचं ग्रहण नाहीसं करणारी तू आहेस असं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे तू राष्ट्राचं समूर्त चैतन्य त्याच्यामध्ये तसा त्यांनी अर्थ सांगितलेला आहे. संपत्तीची नीती आहेस, वैभवशाली राणी आहेस आणि पारतंत्र्याच्या आकाशात चमचम लखडकणारी चांदणी आहे. म्हणजे जिथं पारतंत्र्याचं सगळं काळोख आकाश असतं तिथं एक छोटी चांदणी सुद्धा जी लखलखून उठते, जी असते ते स्वातंत्र्य आहे. तुमच्या मनामध्ये ते स्फुल्लिंग जे पडणं ज्याला म्हणतात ते खूप महत्वाचं. एक छोटी ठिणगी असते, एक छोटासा तो हे असतं, परंतु ते उजळून जातं. ही तर रचना तशी आहेच, पण इतर देखील आपण त्यांच्या रचना जरी झाल्या, दिव्य स्वातंत्र्य रवी असेल किंवा शतजन्म शोधितांना शत आरती व्यर्थ झाल्या, शतसूर्य मालिकांच्या, म्हणजे ही किती अप्रतिम अशी रचना आहे. म्हणजे एकेका रचनेवरती आपल्याला कितीतरी बोलता येईल एवढा
प्रत्येक शब्दामध्ये त्याच्या असा गूढ अर्थ भरलेला आणि ते आहे. काव्य भारावून नेतं आपल्याला, ते एका वेगळ्या ह्याच्यामध्ये नेतं, एका वेगळ्या ट्रान्समध्ये आपल्याला ते घेऊन जातं अक्षरशः. आणि मग आपण अजून शोधत जातो की सावरकर आणखी त्यांचा थांग लागत नाही असं वाटतं कधी कधी मला. जाज्वल्य देशभक्ती मूर्तिमंत डोळ्यासमोर उभं करणारं असं त्यांचं काव्य आहे. हो, आणि नुसती जाज्वल्य देशभक्ती नाही तर त्यांची तेवढीच संस्कृत प्रचूर भाषा आणि तो बरोबर तो शब्द, त्या अर्थाची छटा घेणारा तो शब्द जो आहे, तर तो त्यांनी आशय संपन्न तो शब्द त्या ठिकाणी चपखलपणे अत्यंत बसवलेला असतो असं मला एकंदरीत त्यांच्या काव्याकडे किंवा साहित्याकडे. त्यांनी नाटकं पण लिहिली, त्यांची काव्य पण आहेत, त्यांच्या मोठ्या मोठ्या कविता ज्याला हे म्हणता येईल त्या सुद्धा आहेत. नक्कीच. तर खूप मोठी साहित्य संपदा आणि अत्यंत अष्टपैलू व्यक्तिमत्व जे असेल ते सावरकर, आणि त्यांना खरोखर या निमित्ताने त्रिवार शतशः नमन करावं आणि त्यांच्यासमोर डोकं टेकावं या निमित्ताने मी सांगेन. असं म्हणजे मला सगळ्यात आवडणारी त्यांच्या याच्यातली जी कोमलतेचं हे दाखवणारी जे एक त्यांचं काव्य आहे, याच कवितेतली जे कडवं आहे ते मी थोडंसं उलट मला आवडेल या निमित्ताने गाऊन दाखवायला. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली. पुढं ते म्हणतात, तू सूर्याचे तेज उदधिसे गांभीर्यही तुची, स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रते भगवती, अन्यथा ग्रहण नष्टतेची. वंदे त्वामहं यशोयुता मंदे, यशोयुता मंदे. आताच आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम ऐकला, सावरकरांची काव्यप्रतिभा. आजच्या कार्यक्रमात प्राचार्य गणेश देशपांडे आणि अर्चना जोशी यांची अभिराम सराफ यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.